नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता सुकन्या जी अद्वैतसोबत त्याच्या बेडरूममध्ये बोलत असते, ती आता फायनली खाली जायला निघालेली असते. पण खाली उतरता उतरता आता सडनली तिला पायऱ्यांमध्ये उतरताना काहीतरी आवाज येतो आणि ती पटकन मागे वळून बघते. तर दुसरीकडे नैना ती तिच्या रूममध्ये कलाचा फोटो बघत रडत असते. म्हणजे कलाचा फोटो तिच्याकडे हातात असतो, फ्रेम तिच्या हातात असते, कलाची फोटो फ्रेम. आणि त्या फ्रेमकडे बघत कला कला म्हणत ती घळाघळा अश्रू गाळत असते. म्हणजे नैनाच्या डोळ्यात प्रचंड पाणी असतं आणि ती खूप रडत असते कलाचा फोटो बघत बघत. आणि हेच आता सुकन्याच्या नजरेस पडतं. म्हणजे सुकन्या जेव्हा उतरत असते पायऱ्या, तेव्हा तिला तिचा आवाज ऐकू येतो. आणि आता सुकन्या त्या दिशेने जेव्हा जाऊ लागते तेव्हा तिला दिसतं की नैना रडते आणि सुकन्याची हार्टबीट आणखीन वाढायला लागते. तर दुसरीकडे आता नैना त्या फ्रेमकडे बघत रडत रडत म्हणत असते की कला, म्हणजे ती फक्त कला कला करत रडत असते कलाच्या फोटो फ्रेमकडे बघत. आणि इकडे ही जी सुकन्या आहे ती तिला निरखून बघत असते, कारण तिची धडधड वाढलेली असते. सो ही कोण आहे असं या नजरेने ती एकदम निरखून बघत असते. तितक्यात आता मागून तिला कोणीतरी येतं याचा आभास होतो. मागून येणारं दुसरं तिसरं कोणी नसून अद्वैत असतो. तितक्यात आता सुकन्या अद्वैतला म्हणते सर. अद्वैत आता लगेच थांबतो, तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा सुकन्या म्हणते सर तुम्ही कुठे होता तितका वेळ, आणि काय झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो हो सगळं ठीक आहे, डोंट वरी. तेव्हा लगेच आता सुकन्या म्हणते सर त्या नैनाताई का रडतायत, म्हणजे ते बघा ना, आणि कलाचा फोटो पण आहे त्यांच्या हातात. तेव्हा अद्वैत म्हणतो कारण ती कलाची फक्त जाऊ नाही आहे, ती कलाची सख्खी बहीण आहे. तेव्हा नैना म्हणते काय, सख्खी बहीण? तेव्हा अद्वैत म्हणतो हो. नैनाकडे ती जाऊ लागते, सुकन्या जाऊ लागते. आणि नैना आता कलाच्या फोटोकडे बघून म्हणते की खूप वाईट वाटतंय मला तुझ्याबद्दल, खूप वाईट वाटतंय, मला माफ कर, असं म्हणत ती नैना बिचारी खूप रडत असते. तितक्यात आता सुकन्या तिच्या जवळ जाते. सुकन्या तिला आवाज देऊन म्हणते नैनाताई. तितक्यात लगेच खाली मान घालून रडत असलेली नैना वर बघताना कला असं म्हणते. आणि असं म्हणताच वर बघताच तिला ती सुकन्या दिसते, कला नसून. आता सुकन्या पण थोडी अवघडते आणि लगेच आता नैना म्हणते अरे सुकन्या तू, आय एम सॉरी. म्हणजे आता नैना रडता रडता तिचे अश्रू पुसत असते स्वतःचे. नैना अश्रू पुसते आणि म्हणते सॉरी, ये ना बस. अगं कला, कला माझी बहीण होती गं, तिच्याबद्दल मी कधीच चांगला विचार नव्हता केला, मी कायम दुश्वास केला तिचा, माहिती आहे. मी खूप वाईट वागले गं तिच्याशी, खूप 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 वाईट वागले. पण ती मला असं कायमचं सोडून जाईल असं असं मला कधीच नव्हतं वाटलं. मी सदा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ती मला सोडून जाईल. आता ती असं म्हणत रडत असते नैना. आणि तिला आता लगेच सुकन्या जवळ घेते. आणि सुकन्याच्या मिठीत आता नैना खूप रडू लागते. ती म्हणते खूप वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतं असं म्हणत ती रडू लागते. बिचारी खूप घळाघळा रडत असते आणि म्हणते की खूप वाईट वागले मी तिच्याशी. आणि तिला आता पश्चाताप होत असतो नैनाला. तितक्यात आता सुकन्या म्हणते नैनाताई, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जे विधिलिखित असतं ना ते घडतंच. त्यामुळे प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ, शांत व्हा प्लीज, शांत व्हा. आता सुकन्यासुद्धा म्हणजे रडायला लागून जाते बिचारी. म्हणजे नैनाला शांत करता करता सुकन्याला सुद्धा आता रडायला येत असतं, तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तर दुसरीकडे हे सगळं दुरून बघणारा अद्वैत आता मनोमन म्हणत असतो की जर नैना कलाविषयी खरंच चांगला विचार करायला लागलेली असेल तर नैनालाच विश्वासात घेऊन तिला हाताशी धरून राहुलच्या प्लॅनचे कागदपत्र काढून घ्यायला हवे. तितक्यात आता दुसरीकडे अद्वैत लगेच नैनाकडे येतो. म्हणजे नैना आणि सुकन्या जेव्हा आता तिथे असतात तेव्हाच अद्वैत तिथे येतो. आता अद्वैतला बघून नैना लगेच जागची उठते, तिची अश्रू पुसते आणि नॉर्मल बिहेव करायला लागते. तेव्हा अद्वैत आता लगेच नैनाला म्हणतो नैना, आतापर्यंत झालं ते झालं, पण तुला जर असं वाटत असेल की आजपर्यंत तू कलाबरोबर जे काही वागली आहेस ते चुकीचं होतं आणि त्याबद्दल तुला जराही पश्चाताप वाटत असेल तर कलासाठी एक शेवटचं काम करशील. तेव्हा नैना म्हणते हो अद्वैत, मी करेन. कला जिवंत असताना तिच्याकरता मला काहीच नाही करता आलं, पण ती गेल्यानंतर तिचा करता जर मला काहीतरी करायला मिळत असेल ना तर मी स्वतः केलेल्या सगळ्या चुकांचा पश्चाताप करायची सगळी संधी मला मिळाली असं समजेल. आता अद्वैत म्हणतो ठीक आहे, तुला फक्त राहुलच्या नकळत त्याच्या नवीन फ्लॅटचे कागदपत्र मला आणून द्यायचे. आता नैना म्हणते नवीन फ्लॅट कोणाचा, कुठे, मला काहीच माहीत नाही आहे हे. आता लगेच अद्वैत म्हणतो हे बघ त्याबद्दल मी तुला सगळं नंतर सांगतो, प्लीज ट्रस्ट मी. हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, माझ्या कलासाठी, आपल्या कलासाठी. तेव्हा नैना म्हणते मी तयार आहे अद्वैत,
मी राहुलच्या नकळत त्या कागदपत्रांपर्यंत पोहोचेल आणि ती कागदपत्र तुला आणून देईन. आय प्रॉमिस. आता अद्वैत मनोमन म्हणतो, आता एक काम तर झालं. आता फक्त ते कागदपत्र एकदाचे आले ना हातात की पुढचं सगळं सोपं होईल. तर दुसरीकडे आता सुकन्या आणि अद्वैत दोघंही खाली जाऊ लागतात. आता खाली उतरताना लगेच, म्हणजे दोघंही सोबत खाली उतरत असतात. सो आता उतरता उतरता आता लगेच अद्वैत सुकन्याला म्हणतो, थँक्स सुकन्या, आज तुझ्यामुळेच नैनाच्या मनातल्या कलाबद्दलच्या भावना मला कळल्या आणि म्हणूनच हा प्लॅन तिला सांगण्याचं धाडस मी करू शकलो. आज दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि आजच एकामागून एक सगळ्या गोष्टींचे संदर्भ लागत आहेत. असं वाटतंय जणू देवानेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. देवानेच तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं असं वाटतंय. वन्स अगेन थँक्स. आता सुकन्या म्हणते, सर आता एक एक कोड क्रमाने सुटत चाललोय. तुम्ही तुमच्या शोधात नक्की यशस्वी व्हाल, माझा विश्वास आहे. आणि सर, तुम्हाला या सगळ्यामध्ये माझी आणखीन मदत लागली नाही तर प्लीज मला सांगा. मी आहे आणि मी कायम सोबत असेन. शेवटी स्वच्छ मनाच्या लोकांच्या बाबतीत सत्याचाच विजय होतो, माझं हृदय मला सांगतंय. तर दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते. सुकन्या तिच्या खोलीत आणि ती झोपलेली असताना, म्हणजे डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला कलाचं ॲक्सिडेंटचंच दृश्य सापडत असतं घडीघडी डोळ्यांसमोर. त्याचबरोबरीने ती चांदेकरांच्या घरात आलेला तो पहिला क्षण, कलाचा फोटो, त्याचा बेडरूम, त्यानंतरून तिने त्याला दिलेली चिठ्ठी, कलाची चिठ्ठी, हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून फिरत असतं सारखं सारखं. म्हणजे सुकन्याला शांत झोप लागतच नसते. आता फायनली सुकन्या उठून बसते आणि मनोमन म्हणू लागते की देवाच्या मनात नक्की काय सुरू असतं. जिथून एखादी गोष्ट सुरू होते तिकडेच येऊन एखादी गोष्ट कशी मिटते. कलाचा ॲक्सिडेंट आणि तिला मी हॉस्पिटलला नेणं, त्यानंतरून ते नर्सच्या नोकरीसाठीची रिक्वायरमेंट, म्हणजे त्यासाठी मला देवी आईची शुश्रूषा करायला मिळाली. देवी आईसमोर मला आजोबांची शुश्रूषा करायला मिळाली. त्यात हा नर्सचा इंटरव्ह्यू, सरांनी निवडलेल्या नर्सने न येणं, देवी आईच्या समोर मला आजोबांची शुश्रूषा करायला मिळणं आणि इकडे आल्यावर मला कलाबद्दल समजणं. आता या सगळ्याचा विचार सुकन्या करत असते. सुकन्या जागची उठते, बाजूला येते आणि पुन्हा मनोमन विचार करू लागते की जेव्हा कलाबरोबर चुकीचं घडत होतं, म्हणजे जेव्हा कलाबद्दल वाईट काहीतरी घडत होतं, तेव्हा तिला न्याय देण्यासाठीच देवी आईने बहुतेक माझी निवड केली असणार. म्हणूनच तर आज मी इकडे 6 महिन्यात अद्वैत सरांना ज्या गोष्टी समजल्याच नाही त्या गोष्टी मी इकडे आल्यावर अचानक कशा काय समजल्या. नक्कीच माझ्या हातून हे घडणार होतं, असा विचार सुकन्याच्या डोक्यात चाललेला असतो. तर दुसरीकडे अद्वैत रात्रीची वेळ असते आणि घराच्या पायऱ्यांवर तो बसून विचार करत असतो. त्याला सारखं सारखं ते चिठ्ठीमध्ये लिहिलेल्याच गोष्टी डोक्यात येत असतात, रोहिणी आणि राहुलबद्दलच्या. तो आता डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि म्हणतो, हे सगळं काय सुरू आहे. ज्यांना मी आपली जवळची माणसं म्हणत होतो तीच माणसं आमचे शत्रू निघाले आणि त्याच माणसांसमोर काही न झाल्यासारखं जगणं, म्हणजे मरण्यासारखं. कलाला ज्या लोकांनी मारलं, म्हणजे ते संशयित माझ्या समोर असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही. माझे हातपाय सुद्धा बांधले गेलेले आहेत. काय करू मला काहीच कळत नाही. तर दुसरीकडे राहुल आता रोहिणीला म्हणतो, आता झोपून चालणार नाही, आपलं लक्ष आहे आता फक्त प्रॉपर्टी. ममा, एकदा काही प्रॉपर्टी आपल्या हातात आली ना, मी फक्त ऑर्डर सोडणार आहे. तेव्हा माझ्या हाताखाली असे 10-10 नोकर असतील आणि सगळ्या गोष्टी माझ्या हातात अशा हजर असणार आहेत. तर लगेच रोहिणी म्हणते, आता याला रात्री पडलेलं दिवा स्वप्न म्हणतात. होईल, हे स्वप्नसुद्धा पूर्ण होईल, पण त्यासाठी ज्या गोष्टीमुळे आपल्यावर संशय येऊ शकतो ना, त्या एक एक करून नष्ट करायला हव्या. या घरात आपल्या विरुद्ध असलेली निगेटिव्हिटी संपायलाच हवी. सुकन्या ती आता तिच्या रूमच्या बाहेर आलेली असते फिरत फिरत आणि अद्वैत तिला दरवाजात बसलेला दिसतो, दारात, घराच्या त्या पायऱ्यांमध्ये. आता त्याला सुकन्या बघते आणि त्याच्या दिशेने आत येते. त्याच्या बाजूला येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते, सर, हां झोपला नाही तुम्ही अजून? तेवढ्यात अद्वैत म्हणतो, झोपच लागत नाही आहे. सुकन्या, एक गोष्ट सांगू का तुला? तुझ्यात खरंच खूप पॉझिटिव्हिटी आहे तुझ्यात, म्हणजे तुझ्याशी बोलून खरंच बरं वाटतं. आणि आज दिवसभरात जे काही घडलंय त्याने खात्री पटत चालली आहे की आपला शोध नक्की पूर्ण होणार आहे. सुकन्या, मला सांग, जेव्हा कलाचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तू तिथेच होतीस ना? मग एक्झॅक्टली कसा झाला होता ॲक्सिडेंट? काय झालं होतं ते मला जरा सांगशील का? हां, नीट आठवून. तेव्हा सुकन्या आता आठवू लागते. तर दुसरीकडे रोहिणीसुद्धा राहुलला म्हणत असते की आठव राहुल, आठव, ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी आपल्या हातून कोणकोणत्या गोष्टी सुटल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी एक एक करून नष्ट करायला हव्यात. तर दुसरीकडे आता सुकन्या म्हणते, मला आठवतंय सर, कला रस्त्यावर धावत होती त्या दिवशी आणि फोनवर बोलत होती. अचानक तिथून एक गाडी आली
आणि तिला ठोकून निघून गेली. त्यानंतर मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होते. सगळी लोक व्हिडिओ शूट करण्यामध्ये बिझी होते. मी सगळ्यांना खूप रिक्वेस्ट करत होते, पण कोणीच मदत करत नव्हतं. त्यानंतर मलाच कसं तरी व्हायला लागलं, चक्कर यायला लागली. पण तरी मी ॲम्ब्युलन्सला फोन केला होता. मी चक्कर येऊन पडले. त्यामुळे पुढे काय झालं ना सर, मला खरंच आठवत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, जे काही घडलं त्यात तुला काही संशयास्पद वाटतंय का? म्हणजे तू गाडीचा रंग बघितलास का? कोणत्या रंगाची गाडी होती? नंबर बघितलास का? तेव्हा सुकन्या म्हणते, सर नंबर तर नाही बघता आला मला, खूप फास्ट होती गाडी. अद्वैत म्हणतो, बरं रंग? तेव्हा लगेच सुकन्या म्हणते, पांढऱ्या रंगाची गाडी होती, व्हाईट कलरची. आता अद्वैत लगेच विचारात पडतो. सुकन्याला आणखीन काहीतरी आठवत असतं आणि सुकन्या आणखीन आता म्हणते की आणि हो सर, मला चांगलंच आठवतंय, ती गाडी पुढे जाऊन ना आदळली होती. पण मला चक्कर आल्याने अंधुक दिसत होतं. कोणाची तरी झटापट चालू होती तिथे, पण ती गाडी नंतरून भरधाव वेगाने निघून गेली. तर आता लगेच दुसरीकडे राहुल रोहिणीला म्हणतो, हा मम्मा, ती गाडी, त्या गाडीची विल्हेवाट मी लावेल. आता फक्त त्या गाडीची नंबर प्लेट, कलाचा फोन आणि तो वेडा, हे सगळं सापडायला हवं. त्या गाडीचा उरलेला पुरावा सोडला ना की मग बाकी सगळं आपल्याला मिळून जाईल. लगेच अद्वैत म्हणतो, इकडे सुकन्याला त्या गाडीबद्दल आपल्याला काही जरी माहिती मिळाली ना तरी आपण ह्या केसच्या मुळाशी पोहोचू. ती गाडी फक्त आपल्या हाती लागायला पाहिजे, बस. आता असं अद्वैत म्हणत असतो. लगेच सुकन्या आता मनोमन म्हणू लागते, देवी आई, आता इथपर्यंत आणलायस तर पुढे सुद्धा अद्वैत सरांची अशीच मदत कर. लवकरात लवकर या सगळ्यांचा शोध लागू देत आणि खरा आरोपी जेलमध्ये जाऊ दे. तर दुसरीकडे नैना आता राहुलच्या फाईल्स शोधत असते. सगळीकडे शोधाशोध करत असते. शोधून शोधून थकते आणि म्हणते की यार, काहीच नाहीये, कुठे असेल? आता नैना पुन्हा सगळीकडे शोधू लागते. बेडच्या खाली, त्यानंतरून कपाटांमध्ये, ड्रावरमध्ये. आता ती म्हणते, कुठे ठेवली असेल याने फाईल? सापडतच नाहीये. अद्वैत मला राहुलच्या फ्लॅटबद्दल म्हणालाय खरं, पण मला कसं काय काहीच माहिती नाहीये याबद्दल. काय प्रकारे हा सगळा? अद्वैत का मागे लागला या सगळ्याच्या? नाही नैना, तुला कला करता काहीतरी करायचं होतं ना, तर हीच संधी आहे. तिच्याकरता काहीतरी करता येणं महत्त्वाचं आहे. यात सुद्धा काहीच नाही करू शकलीस तू. पण आता अद्वैतला जी कागदपत्र हवी आहेत ती शोधायलाच हवी. आता फाईल मिळाली तर खूप बरं होणार आहे. कुठे असेल पण? आता नैना सगळीकडे बघू लागते परत. नैना म्हणते, कपाटात बघू का परत एकदा? आता नैना पुन्हा एकदा कपाटात पाहू लागते आणि कपाटात खाली वर सगळीकडे शोधते. कपड्यांमध्ये, कपड्यांच्या खाली सुद्धा सगळीकडे ती आता शोध घेत असते. आता शोधत असताना तिच्या हाताला काहीतरी जाणवतं. आता ती कोपऱ्यातल्या गोष्टी मैदानात काढून आणत असते, शोधाशोध करत असते. तेवढ्यात आता तिच्या हाताला 2 फाईल्स लागतात. प्रॉपर्टी ट्रान्सफरच्या फाईल्स असतात त्या, आणि घराच्या प्रॉपर्टी ट्रान्सफरचेच पेपर्स, आणि त्यामध्ये सगळ्यांच्या सह्या असतात. घरातल्यांच्या सगळ्या मेंबर्सच्या सह्या असतात, फक्त अद्वैतची नाही दिसत. तर तितक्यात आता नैना हे सगळं जेव्हा बघत असते तेव्हा म्हणते, ओ माय गॉड, काय आहे हे सगळं? ती आता अगदी निरखून एक एक पेपर बघू लागते. आणि तितक्यात राहुल वरती येत असतो. दुसरीकडे राहुल वरती येत असतो आणि तो येतो याची चाहूल जेव्हा तिला लागते, ती आता नैना लगेच सावध होते. नैना लगेच घाईघाईने त्या फाईल्स ठेवून देते आणि बेडवर येऊन झोपून राहते. असं त्याला दाखवते की ती झोपलेलीच आहे, पण ती झोपलेली नसते. तेवढं बरं की तो येतोय याची चाहूल तिला लागली आणि तिने पटकन फाईल्स ठेवून दिल्या. आता ती मनोमन, राहुल सुद्धा आता तिथे येतो आणि तिच्या बाजूला येऊन झोपून घेतो. आता हे सगळं पाहून नैना आता मनोमन म्हणते की नशीब याने काही पाहिलं नाही, नाहीतर त्याला जर कळलं ना की मी त्या फाईल्सच्या मागे, तर तो मला कधीच त्या फाईल्सच्या पर्यंत पोहोचू देणार नाही, माझ्यापासून दूरच ठेवेल. त्यामुळे मला थोडं अलर्टच राहायला हवं. आता बाकी सगळं मी उद्याच बघेल. आता जागा तर असंही मला कळलेली आहे फाईल्सची, फाईल्स कुठे ठेवल्या आहे. आता सध्या मी झोपते आणि उद्याच बघेल की काय केलं पाहिजे ते, असं आता नैना म्हणते. आता ही झोपून घेते. तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि सुकन्या तुलसी वृंदावनची पूजा करत असते. तुळशीला पाणी घालते आणि अगरबत्ती वगैरे ओवाळते, व्यवस्थित पूजा वगैरे करते, मनोभावे पूजा अर्चा करते आणि पूजा वगैरे केल्यानंतर नमस्कार वगैरे करत असते. आणि ते झालं, अगदी धक्कन आता तिचे ते वेडे काका जे असतात ते माथे फिरून ते तिथे येऊन पोहोचतात. ते अगदी जोरात येतात. सुकन्या डोळे मिटून जेव्हा प्रार्थना करत असते तेव्हा त्यांना बघते समोर आणि दचकतेच. आता ती खूप घाबरलेली असते की कोणाचा आवाज आला वगैरे असं करत. आणि तेवढ्यात लगेच तो जो वेडा माणूस असतो, ते तिचे काका असतात, ते तिथे धक्कन आलेले असतात आणि मी आलो असं करत असतात. ते म्हणतात, पकडलं मी तुला शेवटी. आता लगेच सुकन्या म्हणते, काका तुम्ही इकडे कसे काय? आता लगेच तो वेडा माणूस म्हणतो, पकडलं.
सुकन्या म्हणते की काका आधी शांत व्हा आणि मला सांगा तुम्ही इथे कसे आलात. तेव्हा तो वेडा माणूस म्हणतो मी ती मुलगी, तिला उडवलं, ती मुलगी. आता लगेच सुकन्या म्हणते अच्छा अच्छा, म्हणजे नेहा चिठ्ठी घेऊन आली तेव्हा तुम्ही तिचा पाठलाग करत करत इथपर्यंत आलात का. काका हे बघा आधी शांत व्हा, मी आता कशी येणार तिथे, हां सांगा मला, मी इथे ड्युटी करते की नाही, मी तुम्हाला अधूनमधून येईन ना भेटायला. आता लगेच तो वेडा परत वेड्यासारखं करू लागतो. सुकन्या म्हणते काका तुम्ही शांत व्हा. काका. तो वेडा पुन्हा वेड्यासारखं करत असतो. तो वेडा आता खाली बसतो आणि काहीतरी त्याच्या डोक्यात भीती असते. सो आता सुकन्या पण लगेच त्याच्या बाजूला बसते आणि म्हणते, बसते इन द सेन्स बसत नाही खाली मांडी वाळून, पण त्याच्या बाजूला जाते आणि म्हणते काका काका हे बघा प्लीज असं करू नका. काय होतंय काका, काका प्लीज शांत व्हा बरं, हे बघा इकडे बघा माझ्याकडे, हे बघा काका दुसऱ्यांचं घर आहे की नाही हे, मग तुम्ही इथे असं नाही थांबू शकत आणि मी येईन ना तुम्हाला तिकडे भेटायला. तर लगेच ते काका म्हणतात नाही मी तिकडे नाही जाणार, मी तिकडे नाही जाणार असं ते म्हणत असतात. आता सुकन्या म्हणते बरं बरं ओके 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 शांत व्हा, मला सांगा काही खाल्लत का तुम्ही. आता लगेच ते काका म्हणतात हो भूक लागली भूक लागली. तेव्हा सुकन्या म्हणते बरं बरं ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी तुमच्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येते. हं अजिबात हलायचं नाही काका इथं, मी आलेच. आता सुकन्या लगेच आतमध्ये जाते आणि आतमधून काहीतरी खायला आणत असते आणि तितक्यात ते काका बाहेरच थांबलेले असतात. ते वेडसर वेडेपणाने इकडे तिकडे बघत असतात, इकडे तिकडे चक्रा मारत असतात. तर दुसरीकडे अद्वैत आता त्याच्या खोलीत असतो आणि आता अद्वैत रेडी वगैरे होत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो काहीतरी. परत एकदा पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि कालच्या त्या माणसाकडून काही माहिती मिळते का ते बघतोच एकदा, असं अद्वैत म्हणतो. आपला डेली रिच्युअल कंप्लीट करतो आणि तिथून जाऊ लागतो. तितक्यात त्याच्या रूममध्ये लगेच नैना तिथे येते आणि म्हणते अद्वैत. लगेच अद्वैत म्हणतो काय काय झालं. लगेच नैना म्हणते की हे घे प्रॉपर्टीचे पेपर्स. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो थँक्यू सो मच नैना. आता नैना ते सगळं त्याला देते. अद्वैत ते सगळे पेपर्स आता बघू लागतो, चेक करू लागतो आणि नैना केव्हांचे काहीतरी सांगू करत असते. पण तिला सांगायला काय माहीत काय प्रॉब्लेम होत असतो. पण न राहता ती अद्वैतला म्हणते आणि अद्वैत एक अजून सांगायचं होतं. मला राहुलच्या प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत असताना ना आपल्या म्हणजे चांदेकरांच्या घराच्या प्रॉपर्टीचे पण पेपर्स सापडलेत त्यात. अद्वैत म्हणतो काय. अद्वैत आता त्याच्या हातातल्या वरच्या फाईलच्या खालची फाईल जी असते ती तो घेतो आणि म्हणजे ती तो आपल्या हातात आहे असं त्याला कळतं आणि तो ती सुद्धा फाईल निरखून बघू लागतो. तो म्हणतो चांदेकरांच्या घराचे कागदपत्र राहुलच्या कपाटात होते. तेव्हा रोहिणी म्हणते हो ना, अरे एकदम आतमध्ये लपवून ठेवलेली होती त्याने, दिसू नये अशी. आता अद्वैत आता मनोमन म्हणतो किती भयानक लोक आहेत ही, आपल्याला आयुष्यातून उठवण्यासाठी कोणत्याही थराला जाते. आता लगेच नैना म्हणते अद्वैत अजून काही मदत हवी आहे का रे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नको नैना प्लीज, याबद्दल तू कोणाशी काहीही बोलू नकोस. तेव्हा लगेच नैना म्हणते नाही 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 मी नाही बोलणार अद्वैत काहीच, आय प्रॉमिस. हो पण मला एक प्रॉमिस करशील. आता नैना रडता रडता म्हणते आपल्या कलाला न्याय मिळायला हवा, माझ्या बहिणीला न्याय मिळायलाच हवा असं ती म्हणत असते. आता लगेच अद्वैत नैनाच्या जवळ जातो, तिला सांत्वन देतो आणि म्हणतो नैना तू शांत हो बरं, रडू नकोस. नैना म्हणते अद्वैत अरे आज हवी होती रे ती इथे, ती हवी होती आज, तिच्याशी ना खूप बोलायचं बाकी राहून गेलंय असं म्हणत आता नैना खूप रडत असते, गयावया करत असते. ती म्हणते मी स्पर्धा करण्यात, इगो इश्यूज करण्यात मूर्खपणा केला, वेळ वाया घालवला मी. अरे नशिबाने आम्ही दोघी बहिणी एका घरात आलो होतो लग्न करून. अरे आम्ही किती आनंदात राहू शकलो असतो अद्वैत, पण मी फक्त दुश्वास केला तिचा. कुठून दुर्बुद्धी झाली मला हे लग्न करायची काय माहिती. खूप वाईट वागले मी अद्वैत तिच्याशी, खूप वाईट वागले. आता अद्वैत म्हणतो नाही ना हे बघ ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्या आपण बदलू शकत नाही, पण निदान आपल्या चुका तरी सुधारू शकतो कलाला न्याय मिळवून देण्यासाठी. रडू नकोस. आणि त्यासाठी हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आय नो हे खूप रिस्की काम होतं, पण केवळ माझ्या शब्दाखातर तू हे केलंस. त्यात हे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तू माझं काम आणखीनच जास्त सोपं केलंस. थँक्यू सो मच. आता नैना म्हणते मला कलासाठी काहीतरी करता आलं हेच खूप आहे माझ्यासाठी, काही लागलं तर सांग मी आहे, ओके येते असं म्हणत आता नैना लगेच तिथून निघून जाते आणि अद्वैत आता ते पेपर्स चेक करू लागतो. नैना बिचारी तिथून निघालेली असते. आता अद्वैत त्याच्या कपाटात ते सगळे पेपर्स ठेवत असतो, कपाट वगैरे लावतो आणि त्याचे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात ते त्याने आपल्या हातात घेतलेले असतात. त्या पेपर्सना बघून काहीतरी तो विचार करत असतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत तो जो वेडा माणूस असतो त्याला काहीतरी बोलत असतो वाटतं. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते की सर 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 प्लीज तुम्ही काही बोलू नका यांना प्लीज. तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्ही ओळखताय ना.
आता लगेच सुकन्या म्हणते की हो. आता लगेच यांचं हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं असतं तेव्हा तिकडून आता राहुल आणि रोहिणी येतात तिथे. आणि त्या दोघांना आता तेव्हा जो वेडा माणूस बघतो, जेव्हा तो वेडा माणूस बघतो तेव्हा तो वेडा माणूस वेड्यासारखं बिहेव करत असतो आणि त्यांच्याकडे बोट दाखवत असतो आणि अगदी त्याचा म्हणजे असं समजा की तो असा वेड्यासारखा करायला लागतो. त्याचा जो स्टॅबिलिटी असते तो ती विसरून जातो. म्हणजे तो ज्या भानावर तो आलेला असतो तो परत तसा सैरभैर होऊन जातो राहुल रोहिणीला बघून. त्यांच्याकडे हात दाखवून त्यांना काहीही बोलत असतो. यांनी गाडी 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 असं काहीतरी तो बोलत असतो. सो आता सुकन्या त्याला कसं बसं आवरते. तर दुसरीकडे आता थोड्या वेळानंतरून इकडे अद्वैत जेव्हा त्यांना बसवतो एका ठिकाणी आणि आपला कोट जो आहे तो त्यांना देतो, ब्लेझर जेव्हा त्यांच्या अंगावर झाकतो तेव्हा लगेच सुकन्या त्याला म्हणते की आपल्याला जर कोणी काही दिलं तर त्यांना काय म्हणायला सांगितलंय मी तुम्हाला. फ्रेंडशिपचा काय रूल आहे की आपल्याला जर कोणी गिफ्ट दिलं तर आपण सुद्धा समोरच्याला गिफ्ट द्यायचं असतं. तेव्हा आता लगेच ते जे काका असतात सुकन्याचे ते आपल्या हातात असलेली नंबर प्लेट अद्वैतच्या हातात देतात. आणि अद्वैत आता ती नंबर प्लेट आपल्या हातात घेऊन बघतो तर नंबर प्लेटच्या एका टोकाला कलाच्या साडीचा तुकडा लागलेला असतो आणि ते अद्वैतच्या लक्षात येतं. अद्वैत ते बघू लागतो आणि त्याला आठवतं की व्हिडिओ कॉलवर जेव्हा मी कलासोबत बोललो होतो तेव्हा मी पाहिलं होतं की तिची साडी लाल रंगाची आहे आणि हा तिच्याच साडीचा तुकडा आहे. तेव्हा तो म्हणतो की कलाच्या साडीचा तुकडा. आता हे सगळं बघून, हे सगळं झालेलं बघून तो सुकन्याकडे आणि सुकन्या त्याच्याकडे बघत असते. म्हणजे आहे की नाही शॉकिंग गोष्ट. खरंच खूप मस्त मस्त गोष्टी आता उलगडत आहेत मालिकेमधल्या आणि आत्ता खरी मजा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तो दिवस पण दूर नाही जेव्हा राहुल आणि रोहिणी लवकरच एक्सपोज होतील. किती मजा येणार आहे ना. फायनली प्रेक्षकांच्या मनासारख्या वळणावर आता मालिका चाललेली आहे. तर तुम्हाला कसा वाटतोय आजचा भाग आणि काय वाटतंय तुम्हाला मालिकेने जो फास्ट ट्रॅक पकडला आहे त्याबद्दल तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. शिवाय व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वळूया आता आपल्या कमेंट सेक्शनकडे नेहमीप्रमाणे, ज्यातून पहिली कमेंट आहे दत्तात्रेय शिंदे. ते म्हणतायत आता या मालिकेत एकदम 360 डिग्री ट्विस्ट आलेला आहे आणि त्यामुळे आता मालिकेमध्ये आणखीन दगडधोंडे नको. आता फक्त गुंता सोडवायचा. अद्वैत, आबा आणि सुकन्या यांच्यावर कसलेही संकट नको. हो, ही गोष्ट खरी आहे. त्यानंतर उमा गुडूप. ओके, त्या म्हणतायत कला नाही तर मूडच नाही. तुम्ही सांगता खूप छान. तनुजा आहेर. नंतरून तनुजा आहेर म्हणतात की कला तू जिवंत दाखवायला हवे होते तुला. आणि मग अद्वैत आणि तू मिळून रोहिणी राहुलचं कारस्थान उघडकीस आणायला पाहिजे होतं. ओके. सुजाता महाडिक. ओके. त्यानंतरून शुभांगी बडेकर. संध्या कर्णिक. ओके. त्या म्हणतात छान ट्विस्ट घेतला आहे मालिकेने. त्यानंतरून आहेत सारिका जाधव. त्यानंतर स्फूर्ती महिला संस्थान डोंबिवली. त्या म्हणतात मालिकेत आता कुठे जीव आलाय. कृष्णा पाठारे. ओके. कन्याचं काम त्यांना खूप आवडतं वाटतं. रेखा पाटील. त्या पण म्हणतात मालिकेत आत्ता बघायला खूप मजा येणार आहे. सुकन्या खूप छान आहे. विजया काटे. त्या म्हणतात जेव्हा बोलायला सुरुवातीला असं वाटलं सुकन्या बोलते क्या बात. ओके ओके ओके. त्यांचं म्हणणं आहे की छान आहे. त्यांचं म्हणणं आहे मालिकेला हिरवीगार पालवी फुटली. त्यानंतर आहेत कुंदा सावंत. त्या म्हणतायत की मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे ते पाहण्यास मजा वाटते. आजचा भाग छान होता. तुम्ही सुद्धा कहाणी रूपात सांगता ते ऐकायला मजा वाटते. ओके, थँक्यू. उषा पवार आहेत. त्या पण म्हणतात तुमचा आवाज आवडतो. अंकिता पेडणेकर. रंजना डांगे. त्या म्हणतात आता मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. वैभव कुष्टे आहेत. आनंद केसवानी आहेत. त्यानंतरून अश्विनी केरिकाई. ओके. त्यानंतर आता त्या विचारताय ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता पण आता मालिका बंद होतीये का. नाही, असं अजिबात नाही. असं मला तरी नाही वाटत. म्हणजे मला कन्फर्म नाही माहिती पण मला नाही वाटत की मालिका एवढ्या लवकर बंद होईल. त्यानंतर अजून तर राहुल रोहिणी एक्सपोज व्हायचे आहेत. त्यानंतरून या दोघांची केमिस्ट्री दाखवली जाईल. अद्वैत आणि सुकन्याची. तेव्हामुळे मला नाही वाटत की असं काही होईल. त्यानंतरून सुशीला मस्के आहेत. त्या म्हणतात मी मुंबईला गेले होते, मालिका ऐकायला जमलं नाही पण मालिका तुझ्या आवाजात ऐकायला आवडते. ओके. ज्योती बिर्जे. मार्गरेट जॉन. त्यानंतरून वैभव कुष्टे. मोहन मिंदे आहेत. त्यानंतरून कुंदा सावंत. अनिल शिंदे. अंजली खरात यांनी सुद्धा खूप छान अशी मोठी कमेंट केलेली आहे. आणि खूप छान वाटतंय मला की प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद हल्ली यायला लागला आहे. कारण मालिकेने खूप छान वळण आता पकडलेलं आहे. सो मालिका अशीच आता पुढे चालणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स मिळत राहतील आणि आपला व्हिडिओ चॅनलवर आला हे सगळ्यात आधी तुम्हाला कळेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.